नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन सीरीज लॉन्च करत आहोत. या इम्पॉर्टंट क्वेश्चन सीरीजमध्ये आपण सायन्स आणि मॅथमॅटिक्स या विषयांचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत हे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहोत. तर आपण सर्वांनी काय करायचं आहे, ज्यावेळेस आमचे लेक्चर्स तुम्ही ऐकणार आहात इम्पॉर्टंट क्वेश्चन सीरीजचे, त्यावेळेस तुम्ही सायन्स आणि मॅथमॅटिक्स या विषयांचं टेक्स्टबुक घेऊन बसायचं आहे. जे पॉईंट्स आम्ही डिस्कस करू ते पॉईंट्स तुम्ही टेक्स्टबुकमध्ये व्यवस्थितपणे मार्क करून घ्यायचे आहेत. ओके, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी हे जे काही आपल्या सायन्स फोरमचे व्हिडिओज आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज व्हिडिओज ऑफ क्लास 10 अँड क्लास 12, हे व्हिडिओज तुम्ही तुमच्या जवळच्या नातलगांसोबत वगैरे सुद्धा शेअर करू शकतात, जवळच्या मित्रांसोबत शेअर करू शकतात. सायन्स फोरम अकॅडमीचा हा जो काही चॅनल आहे तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे काही अपकमिंग इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजचे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचतील. ओके, तर आपण आता सायन्स 1मधील पहिला जो चॅप्टर आहे दॅट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहूया. ओके, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे मुलांनो, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आपल्याला बोर्ड एक्झामिनेशनमध्ये 3 to 5 मार्क्ससाठी आहे. किती मार्क्ससाठी आहे? 3 to 5 मार्क्ससाठी आहे. ओके, त्यानंतर मुलांनो टेक्स्टबुकमध्ये हे पॉईंट्स मार्क करून घ्या. यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स जर बघायचं म्हटलं तर पहिला इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगू शकतो, तो म्हणजे टेक्स्टबुकमध्ये असणारी सर्क्युलर मोशनची डेफिनेशन, त्याचं एक एक्झाम्पल करा. सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन लक्षात घ्या. त्यानंतर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आणि हायेस्ट वेटेज असणारा पॉईंट म्हणजे केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. प्रिव्हियस इयरचे जर तुम्ही क्वेश्चन्स पाहिले, ऑलमोस्ट 3 to 4 टाइम्स केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन हा जो काही पार्ट आहे तो विचारला जातो. पेपरमध्ये जर हा पॉईंट विचारला तर आपण काय लिहायचं? स्टेटमेंट लिहायचं. केपलर फर्स्ट लॉ, सेकंड लॉला स्टेटमेंट लिहायचं, थर्ड लॉसाठी आपल्याला फॉर्म्युला लिहायचं आहे. सर्वांना लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे या चॅप्टरमधला केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. यानंतरचा महत्त्वाचा पार्ट आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सर्वांनी छानपैकी प्रिपेअर करायचं आहे. प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला याच्यावरतीही क्वेश्चन पाहायला भेटतो. जसं की कधी कधी आपल्याला ते हा लॉ विचारतील, कधी कधी त्याच्यामधल्या डिफरंट केसेस विचारतील की ॲज वी इन्क्रीज द डिस्टन्स 2 times, ॲज वी इन्क्रीज द डिस्टन्स 3 times, what will happen to the gravitational force? If you increase the mass, what will happen to the gravitational force? असे क्वेश्चन्स आपल्या ठिकाणी त्या ठिकाणी बोर्ड एक्झामिनेशनमध्ये पॉसिबल क्वेश्चन्स आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. पॉईंट महत्त्वाचा आहे, नोट करून ठेवा टेक्स्टबुकमध्ये. हे झाल्यावरती मुलांनो आपल्या टेक्स्टबुकमध्ये नंतरचा पॉईंट मार्क करून ठेवा, एक्सप्रेशन ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ हा क्वेश्चन त्या ठिकाणी आपल्याला डिराईव्ह करायला विचारण्यापेक्षा ते कशावरती डिपेंडंट आहे असं विचारतात. जसं की एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिपेंडंट ऑन मास ऑफ द प्लॅनेट अँड रेडियस ऑफ द प्लॅनेट. दिस इज मास ऑफ द प्लॅनेट, दिस इज रेडियस ऑफ द प्लॅनेट. तर डिपेंडन्सी विचारतील, हे तुम्ही सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट आहे, हा देखील खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, तो म्हणजे व्हेरिएशन ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू हाईट, विथ रिस्पेक्ट टू डेप्थ आणि विथ रिस्पेक्ट टू शेप. हा क्वेश्चन सर्वांना प्रिपेअर करून ठेवायचा आहे. ॲज देर इज अ इन्क्रीज इन अ हाईट, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस, माहीत असलं पाहिजे. ॲज वी इन्क्रीज द डेप्थ, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. तर याच्यावरती आधारित क्वेश्चन्स त्या ठिकाणी आपल्याला प्रिव्हियस इयरला सुद्धा विचारलेले आहेत आणि तुमच्या पेपरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी असे क्वेश्चन्स आपल्याला पाहायला भेटणार आहेत. नंतरचा महत्त्वाचा पॉईंट सांगायचा म्हणजे मास आणि वेटमधलं डिफरन्स आपल्याला विचारला जातो. कधी कधी डायरेक्ट डिफरन्स विचारतील किंवा कधी कधी अशा प्रकारचा क्वेश्चन विचारतील की व्हाय वेट चेंजेस अँड मास डज नॉट चेंज. तर तुम्हाला त्याचं आन्सरसुद्धा प्रिपरेशनमध्ये ठेवायचं आहे, व्यवस्थितपणे तेही आन्सर आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर मुलांनो, व्हॉट इज द फ्री फॉल कंडिशन? फ्री फॉल कंडिशन म्हणजे काय? फ्री फॉल कंडिशन कधी पॉसिबल असते असे क्वेश्चन आपल्याला ते विचारू शकतात, लक्षात घ्या. त्याच्यावरती न्यूमेरिकल्स पण असतात. ठीक आहे. नंतर आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला पेपरमध्ये विचारतात बघा. इस्केप व्हेलॉसिटीची आपल्याला डेफिनेशन पेपरमध्ये विचारतात. त्याचप्रमाणे इस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला पेपरमध्ये विचारतात. त्याचप्रमाणे याच्यावरती न्यूमेरिकल देखील विचारतात. म्हणजे इस्केप व्हेलॉसिटी, हां एक लक्षात घ्या, पेपरमध्ये जरी त्यांनी आपल्याला इस्केप व्हेलॉसिटीची डेफिनेशन विचारली तरी देखील आपण डेफिनेशन लिहायची आणि डेफिनेशन झाल्यावरती इस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युलासुद्धा लिहायचा आहे. सर्वांनी लक्षात ठेवा ही गोष्ट. आणि या चॅप्टरमध्ये जे काही न्यूमेरिकल्स आहेत हे न्यूमेरिकल्स मुलांनो कायनॅमेटिकल इक्वेशन्सवरती अवलंबून आहेत. जे काही न्यूमेरिकल्स बेस्ड ऑन दी कायनॅमेटिकल इक्वेशन्स आहेत
बेस्ड ऑन दी फ्री फॉल कंडिशन्स आहेत. असे न्यूमेरिकल्स आपल्याला दरवर्षी 2 मार्क्स 3 मार्क्सला बघायला भेटतात. हे झाले या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट पॉईंट्स. ओके, त्यानंतर म्हणजे कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स मी कव्हर केले. एक सर्वात जास्त महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणजे कोणते? केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, व्हेरिएशन ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू हाईट अँड डेप्थ. इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. त्यानंतर आहे मास आणि वेटमधला डिफरन्स. त्यानंतर आपल्याला एस्केप व्हेलॉसिटीची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सर्वांना लक्षात ठेवायचा आहे. हे झाल्यावरती आता मुलांनो जे काही पॉईंट्स आपण बोललो त्याच्यावरती आधारित प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स कोणते होते ते एकदा फक्त ओव्हरलुक करूया. ओके, जसं की मी तुम्हाला मागे सांगितलं स्टेट केप्लर्स 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. हा क्वेश्चन आपल्याला PYQ मध्ये बघायला भेटतो. जवळपास 2 ते 3 वेळेस आलेला आहे क्वेश्चन हा. तर हा क्वेश्चन तुम्हाला चांगल्यापैकी प्रिपेअर करायचा आहे. मी इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये तो कव्हर केला आहे. नंतर आहे तुमचं स्टेट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. महत्त्वाचा पॉईंट आहे, मगाशी सांगितलं आहे. केसेस पण सांगितल्या आहेत. ॲज वी ट्रिपल द डिस्टन्स फोर्स विल बिकम F/9. ओके, ह्या बेसिक गोष्टी आतापर्यंत आपल्या प्रिपरेशनमध्ये आल्या असतील, पण सोपे पॉईंट्स आहेत. म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात. व्हॉट विल हॅपन टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इफ मास ऑफ वन ऑफ द बॉडी इज डबल. जर मास आपण डबल केलं तर फोर्स विल बिकम डबल. एका बॉडीचं मास डबल केलं तर, हे सर्व लक्षात ठेवायचे. सो जशा प्रकारचा क्वेश्चन असेल तशा प्रकारचं आपण आन्सर त्या ठिकाणी लिहायचं आहे. एक्सप्लेन ऑन विच फॅक्टर्स द व्हॅल्यू ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी डिपेंड्स. मगाशीच मी हा पॉईंट कव्हर केला आहे. PYQ मध्ये देखील आपल्याला तो बघायला भेटतो. त्यानंतर मुलांनो न्यूमेरिकल्स आहेत बघा. आता हा न्यूमेरिकल आपल्याला फ्री फॉल कंडिशनवरती आधारित आहे. मी तुम्हाला मगाशीच बोललो फ्री फॉल कंडिशनवरती आधारित असणारे न्यूमेरिकल्स आहेत बघा. त्यानंतर मास आणि वेटवरती अवलंबून असणारा आपल्या टेक्स्टबुकमधला त्या ठिकाणी एक अनसॉल्ड एक्झाम्पल आहे बघा. ते एक्झाम्पल प्रॉपरली फॉलो करा आणि अगदी तशाच प्रकारचा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. राईट, तर हे पॉईंट्स किंवा हे न्यूमेरिकल्स आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण आहेत, तिथं पण मार्क करून ठेवा. त्यानंतर मुलांनो वेट ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस, मास इज अ कॉन्स्टंट. मगाशीच बोललो मी, हा पॉईंट व्यवस्थित करा. मास आणि वेटमधला डिफरन्स विचारलेला आहे PYQमध्ये. त्यानंतर एस्केप व्हेलॉसिटीची डेफिनेशन विचारले आहे. मगाशी मी सांगितले तुम्हाला डेफिनेशन विचारल्यानंतर काय काय लिहायचं आहे ते. नंतर न्यूमेरिकल बघा. हा न्यूमेरिकल तुमचा कायनॅमॅटिकल इक्वेशन्सवरती अवलंबून आहे. हाही न्यूमेरिकल आपला त्या ठिकाणी प्रिपरेशनमध्ये ठेवा. कॅल्क्युलेट एस्केप व्हेलॉसिटी आपल्या टेक्स्टबुकमध्ये अनसॉल्ड एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला मगाशी बोलताना सांगितलं हे टेक्स्टबुकमध्ये हा न्यूमेरिकल आपला सॉल्ड एक्झाम्पलमध्ये आहे. व्यवस्थित सर्वांनी प्रिपेअर करून ठेवायचा आहे. चलो नेक्स्ट आहे एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस ॲज वी गो इनसाइड दी अर्थ. हा व्हेरिएशन ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू डेप्थचा क्वेश्चन आहे. हा प्रिपरेशन चांगला ठेवायचा सुद्धा. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विल इट बी द सेम एव्हरीव्हेअर ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. त्यांनी विचारलेलं आहे. दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन दी व्हेरिएशन ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू शेप. ओके, त्याच्यावरती आधारित हा क्वेश्चन आहे. तोही तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या व्हेरिएशन ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती आधारित असणारे जे काही पॉईंट्स आहेत किती महत्त्वाचे आहेत बघा. ओके, लक्षात घ्या. विथ रिस्पेक्ट टू हाईट पण पेपरला विचारतं, विथ रिस्पेक्ट टू डेप्थ पण पेपरला विचारलेलं आहे, आणि विथ रिस्पेक्ट टू शेप सुद्धा पेपरला विचारलेलं आहे. त्यामुळे प्रिपरेशन त्याचं व्यवस्थित आपल्याला करावं लागेल. व्हॉट इज फ्री फॉल कंडिशन त्यांनी विचारलेलं आहे. फ्री फॉल कंडिशन म्हणजे काय किंवा व्हॉट इज फ्री फॉल म्हणलेलं आहे. फ्री फॉल म्हणजे काय, फ्री फॉलच्या कंडिशन्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि फ्री फॉल कंडिशन म्हणजे फ्री फॉल केस कधी पॉसिबल आहे हा क्वेश्चन विचारला आहे. इन अ फ्री स्पेस किंवा इन अ व्हॅक्यूममध्ये हा पॉसिबल आहे, माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर हा न्यूमेरिकल आहे बघा. तर न्यूमेरिकल तुम्हाला कशावरती आधारित आहे, हा कायनॅमॅटिकल इक्वेशन्सवरती. टेक्स्टबुकमधीलच न्यूमेरिकल्स आहेत, हे प्रिपरेशन करा त्यांचं सुद्धा व्यवस्थित. इनफॅक्ट सगळे पॉईंट टेक्स्टबुकमध्ये मार्क करून घ्या. हाही क्वेश्चन त्या ठिकाणी आपल्याला पेज नंबर 12 वरती पाहायला भेटेल. मार्च 19ला विचारलेला आहे क्वेश्चन. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी फ्री फॉलच्या केसवरती अवलंबून आहे. आणि हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी कायनॅमॅटिकल इक्वेशन्सवरती आधारित आहे. ह्या सगळ्या क्वेश्चनची तुम्ही त्या ठिकाणी प्रिपरेशन व्यवस्थित करा. अगदी अशाच प्रकारचे क्वेश्चन्स याही वर्षी तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनमध्ये विचारले जाणार आहेत. लक्षात घ्या. या चॅप्टरमधले महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला कव्हर केलेले आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स येतात हेही तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर मुलांनो ओके, तर हे जे सर्व पॉईंट्स आहेत जसं की केप्लर्स लॉज, न्यूटन्स लॉज, व्हेरिएशन ऑफ एक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी, एस्केप व्हेलॉसिटी, फ्री फॉल केस,
या सर्व गोष्टी अगदी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी प्रिपेअर करा. आणि मला वाटतं मी बऱ्यापैकी चांगले पॉईंट्स किंवा बऱ्यापैकी महत्त्वाचे पॉईंट्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. सर्वांनी या गोष्टीचा फायदा घ्या, चांगला अभ्यास करा आणि बोर्ड परीक्षेमध्ये भरघोष असे यश संपादन करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.